नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऋषिकेश चाळीमध्ये राहायला गेलेला असतो आणि त्यावेळेस सुमित्रा ऋषिकेशला फोन करते आणि ऋषिकेशला बोलते, तू काही काळजी करू नकोस, रोज मी तुला गरमागरम डब्बा पाठवून देईल. तेव्हा नाना हे सुमित्राच्या हातातला फोन घेतात आणि बोलतात, ऋषिकेश, तू स्वतःच्या जीवावर राहायला गेला आहेस ना, आणि स्वतःच्या जीवावर जर तू स्वतःच्या पोटाची काळजी करू शकत नसशील तर तू आयुष्यामध्ये काहीच करू शकणार नाहीस. आणि त्याच वेळेस ऋषिकेशला देखील अतिशय राग येतो आणि तो स्वतःशीच बोलतो, नानांनी माझी परीक्षा घेण्यासाठी ठरवले आहे ना, मग मी देखील दाखवूनच देतो की मी काय करू शकतो ते. परंतु ते ठीक आहे, आता भूक लागली त्याचं काय. आणि त्यावेळेस चाळीमध्ये एक भेळचा गाडा येतो आणि ऋषिकेशला त्याच्याकडे जातो आणि त्याला बोलतो, मला 5 भेळ द्या. आणि ऋषिकेश हा भेळ घेऊन जात असतो तेव्हा जानकी त्याला पाहते आणि बोलते, आमच्या चाळीमध्ये नवीन भस्मासूर आले आहेत. आणि तेव्हा ऋषिकेश रागाने जानकीकडे पाहू लागतो. तर इकडे आपण पाहतो, सुमित्राला भेटण्यासाठी गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी हे सुमित्राला बोलतात, लवकरच तुमच्या ऋषिकेशच्या जीवनामध्ये एक मुलगी येईन आणि जरी तुम्हाला तो आता रक्ष वाटला असेल तरी लवकरच त्या मुलीच्या येण्यामुळे त्या राक्षकाचा राम होणार आहे. आणि तेव्हा सुमित्रा देखील आनंदित झालेला असते. तर तिकडे आपण पाहतो, ऐश्वर्या ही मकरंदला बोलते, तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घे, नाहीतर वेळ आणि ती मुलगी दोघेही तुझ्या हातातून निघून जातील आणि त्यानंतर फक्त तुझ्या हाती गिल्टच राहील. आणि तेव्हा मकरंद देखील विचारामध्ये पडलेला असतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये कशा प्रकारे प्रेम वाढणार, त्याचबरोबर मकरंद हा जानकीला प्रपोज करणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.